नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील। आज आपण आलेलो आहोत उरण तालुक्यातील बेंडकळ या गावी। प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे मंदिर हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत। उरण तालुक्यातील बेंडकळ गावात साधारण 3-3.5 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे। त्यामध्ये प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल रखुमाईचं मंदिर साधारण 150 वर्षाची परंपरा असलेले हे गाव आजपर्यंत इथे मोठ्या उत्साहाने श्रावण महिन्यामध्ये एक सप्ताह म्हणून चालू केला आहे आणि हा तो मोठा उत्साहाने साजरा केला। मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की ज्या घरावर अथवा मंदिरामध्ये भगवी पताका लावल्याने कोणतेही पातक होत नाही, उलट श्रीमंती पायाशी लोळण घालत असे। कदाचित याच मुलं बेंडकळ गावामध्ये वेशवर तुम्ही पाहतच असाल की हिंदू धर्मीय भगवी पताका फडकत आहे। श्रावण महिना आल्यावर वेध लागतात हे कृष्ण जन्माचे। गाव जरी छोटं असलं तर गावातील भक्तिमय वातावरण हे निर्माण झालेलं आहे। जुन्या काली मंदिराची स्थापना ही 1868 साली श्रावण महिन्यात प्रतिपदा शके 1790ला बेंडकळ गावात झाली। गावामध्ये अचानक महामारीने थैमान घातलं आणि या महामारीमध्ये गावातील असंख्य लहान थोर बाया बापडे यांचे मरण झाले। कारण समजत नव्हते, परंतु गावातील थोर संत व गावकरी लोकांनी देवाचा दावा करण्यास सुरुवात केली आणि काय चमत्कार की गावातील सर्व मारी ही नाहीशी झाली। त्या दिवसापासून देवाने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आजतागायपर्यंत गावातील सर्व लहान थोर व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी हा मोठ्या उत्साहाने साजरा करतात। सतत 7 दिवस सर्व गावकरी एकत्र जमून हा सण साजरा करत असतात। तुम्ही पाहणार की ज्यावेळी आपण गावामध्ये एंट्री करतो त्यावेळेला आजूबाजूला गर्द हिरवी झाडी दिसते आहे। आजूबाजूला झाडी आणि समोरच रस्ता एक सुंदर मंदिरे ही जुनी मंदिरे तोडली जातात आणि नव्याने उभारली जातात, परंतु प्रत्येक मंदिराचे निर्माते हे वेगवेगळे असतात। या मंदिरासाठी पण अनेकांनी सहकार्य केले। श्री शंकर गणा ठाकूर, कैलासवासी लक्ष्मण कुशा ठाकूर, नामदेव विठ्ठल गरत, यादव शिवराम ठाकूर, शंकर बाळ्या भोईर, भिळू धोंड्या ठाकूर, केशव महादेव भोईर, शिवराम कुशा ठाकूर, काळ्या बाबाजी भोईर, दामोदर हरीश चांदोरकर पुजारी,
या थोर गावकऱ्यांमुळे आजपर्यंत मंदिरामध्ये सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। परिस्थितीमुळे आपणास पंढरपूर जाणे शक्य होत नाही, परंतु मित्रांनो, आपण आषाढी एकादशीला प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरात नक्की भेट द्या। जे आज भाग्य मला मिळाले ते तुम्हाला पण मिळेल। श्रद्धा ही महत्त्वाची आहे मित्रांनो। जरी दगडाला देव म्हणले तरी त्यात श्रद्धा असेल तर देव पण लांब नसतो मित्रांनो। मित्रांनो, थोड्याच वेळात आरतीला सुरुवात झाली होती। आरतीमध्ये प्रत्येक गावातील तरुण हा एकवटला होता। खरं पाहता गाव जरी सुधारला असला तरी प्रत्येक तरुणामध्ये भक्तिमय प्रवास कसा असतो हे दाखवण्याची त्यांनी स्पर्धाच होती। प्रत्येक गावातील तरुण हा आरतीसाठी एकवटला होता। पुजाऱ्याने आपल्या हातात आरतीचं ताट घेऊन आरतीला सुरुवात केली। आरतीचा हा व्हिडिओ पाहताच खरंच अंगावरून शहारे येत होते, कारण प्रत्येक तरुण हा भक्तिमय प्रवासात एवढा गुंतला होता की त्यांचं लक्ष फक्त देवाच्या चरणी। आम्ही ज्या वेळेला मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर निघत होतो त्याच वेळेला तेथील उपस्थित बारीचे मॅनेजर श्रीयुत गोपाळ ठाकूर आणि त्यांचे सहकारी यांनी माझा श्रीफळ आणि हार देऊन स्वागत केले। छोटा का होईना सत्कार झाला। मी सर्व उपस्थित भाविकांचे तसंच बेंडकल ग्रामस्थांचे आभारी आहे। मित्रांनो, हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।